खबर के लिए देखिए नेशनल न्यूज लाइव। नेशनल न्यूज लाइव, हर झूठ होगा बेनकाब जब सच्चाई देगी जवाब। क्रांति सम्राट बाबा साहेब गोखले ने मातंग समाज का सर्वांगीण विकास हेतु साहित्य रत्न अन्ना भाऊ साठे निगम का निर्माण किया। इससे मातंग समुदाय के सुशिक्षित बेरोजगारों को आत्मनिर्भर और सशक्त बनाने का अवसर मिला। लेकिन ऋण वितरित करते समय 2 गारंटर, जिनमें एक सरकारी कर्मचारी गारंटर भी शामिल है, उन्हें कार्यालय के प्रमुख की गारंटी संलग्न करनी होती है। मातंग समाज में सरकारी कर्मचारी की संख्या उंगलियों पर गिनने से बहुत कम है, इसलिए ऋणकर्ता के लिए एक सरकारी कर्मचारी गारंटर प्राप्त करना मुश्किल है। इसके अलावा समाज में बहुत कम लोगों के पास खेती है और कोई भी ऐसी स्थिति में जमानत लेने की हिम्मत नहीं करता। किसान किसी भी तरह का वैकल्पिक ऋण या लाभ नहीं ले सकता है। इसके कारण ऋण वितरण की प्रक्रिया अत्यंत कठिन होती जा रही है और समाज के एक पढ़े लिखे बेरोजगार व्यक्ति के लिए ऋण वितरण के दिए गए लक्ष्य को पूरा करने के बाद ऋण प्राप्त करना कठिन हो गया है। मी संजय वैरागडे, राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ, आज जिल्हाधिकारी मॅडमच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत। मॅडमला भेटलो आणि निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा विषय असा आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या 12 पोटजातीला आर्थिक सक्षम होण्याकरिता कर्ज वितरण केलं जातं। परंतु त्या कर्ज वितरणामध्ये नोकरीवाला जमानतदार मागितला जातो आणि त्याच्या प्रमुखाच्या हमीपत्र मागितलं जातं। मातंग समाजामध्ये नोकरीवाले अतिशय बोटावर मोजणारे एवढे लोक आहेत आणि त्यातही 50 वर्ष वय झालेला नोकरीवाला चालत नाही, ही एक अतिशय त्यामध्ये मोठी अडचण निर्माण झालेली आहे। आणि नोकरीवाले समाजातच नसल्यानंतर, संपर्कात नसल्यानंतर नोकरीवाला जमानतदार मिळणार कुठे? दुसरा प्रश्न असा आहे की मातंग समाजा भूमिहीन जास्त प्रमाणात आहे। भूमिहीन असलेल्या अशा समाजाला दुसरी अट लागू केलेली आहे की 7/12वाला शेतीवाला जमानतदार पाहिजे आणि त्या 7/12वर बोजा चढवला जातो। 7/12वर जर बोजा चढवला तर त्या जमानतदाराला कुठल्याही प्रकारचं पीक कर्ज किंवा कुठला लाभ घेऊ शकत नाही आणि त्यामुळं शेतीही समाजाकडे नसल्यामुळे शेतीवालाही 7/12 मिळणं मुश्किल नाही, कुणी मिळालाही मोठ्या मुश्किलनं, तर त्या शेतीवर जर बोजा लिहिला गेला तर त्या व्यक्तीला कुठलाच लाभ घेता येत नाही। जर शासनाला ह्या मातंग समाजाच्या विकासाकरिता आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करायचं असेल तर ह्या दोन्ही अटी अत्यंत जाचक या दोन्ही अटी शिथिल केल्या गेल्या पाहिजे आणि कर्जदाराच्याच असलेल्या मालमत्तेवर कर्ज वितरित केलं गेलं पाहिजे आणि तात्काळ महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांकरिता अमितजी गोरखे साहेब यांनी हा विषय हिवाळी अधिवेशनामध्ये मांडला आहे आणि त्या विषयाच्या समर्थनार्थ आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडमच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि तत्सम असलेले विभागाचे पदाधिकारी यांच्याकडे आमची मागणी आहे की या मागणीची तात्काळ दखल घेऊन असलेल्या दोन्ही जाचक अटी आहेत या शिथिल करण्यात यावे आणि मातंग समाजाला कर्ज पुरवठा करण्याकरिता जी असलेली अडचण ती तात्काळ दूर करावी। सर्वांना क्रांतिकारी जय लवजी। आजच्या या वाशिम येथील अखिल भारतीय मातंग महासंघाच्या निवेदनामध्ये आम्ही असं नमूद केलेलं आहे की बाबासाहेब गोखले यांनी मातंग समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली। अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची निर्मिती झाली, त्यानंतर मातंग समाजाला न्याय मिळत गेला आणि आर्थिक जे पाठबळ आहे ते मातंग समाजाचं बलाढ्य होत गेलं। परंतु काही वर्षापूर्वी 2 जाचक अटी शासनानं केलेल्या आहेत। एक आहे शासकीय जमानतदार पाहिजे आणि दुसरा आहे नावावर शेती पाहिजे आणि त्या नावावर शेती असणाऱ्या व्यक्तीवर कोणत्या प्रकारचं कर्ज किंवा त्याच्यावर बोजा नसला पाहिजे 7/12वर। तर ह्या ज्या 2 जाचक अटी आहेत हे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी याकडे लक्ष देऊन या जाचक अटी त्वरित शिथिल कराव्या। एकीकडे तुम्ही मातंग समाजाचं उन्नतीसाठी प्रयत्न करता असे म्हणता, परंतु मातंग समाजाच्या या अशा प्रकारच्या आर्थिकरित्या अतिमागासलेल्या समाजाला तुम्ही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातून निधी देण्याचा प्रयत्न करता, परंतु या 2 जाचक अटी असल्यामुळे मातंग समाजाला कर्ज वाटप होऊ शकत नाही। कारण मातंग समाजामध्ये एक अल्प प्रमाणात शासकीय नोकरदार आहेत आणि अल्प प्रमाणात शेतीवाले आहेत। तरी तुम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही या व्हिडिओमार्फत विनंती करतो की मातंग समाजाच्या उन्नतीसाठी तुम्ही या 2 अटी शिथिल कराव्या आणि या 2 अटी शिथिल करून मातंग समाजाला खरा न्याय मिळवून द्यावा, अशा प्रकारची मागणी एक मातंग समाज कार्यकर्ता आणि सर्व अखिल भारतीय मातंग महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे। नेशनल न्यूज लाइव अब उपलब्ध है 1100+ डिजिटल केबल नेटवर्क पर एंड एंड्रॉइड बेस्ड DTH स्मार्ट सेटअप बॉक्स सभी OTT प्लेटफॉर्म। 24 घंटे लाइव देखिए हमारे सोशल मीडिया पेजेस पर। अधिक जानकारी के लिए विजिट करें www.nationalnews.live पर। एसी टशन टीवी नेटवर्क के सभी चैनल